बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. प्रकरण 19. सकाळी सकाळी सारेच पर्यवेक्षक, गार्ड, जमादार भराभर इकडून तिकडे जात होते. मधूनच जेलर बारी विचारित होता, ऑफिस साफ किया और किचन जरा ठीक से लगाओ और मिर्जा खान को कहना खाना ठीक बनाए. ह्या त्यांच्या हालचाली कामाचं वाटप करणाऱ्या कैद्यांना ऑर्डर न देता ताटकळत ठेवून चालल्या होत्या. कोणीतरी विशेष व्यक्ती येत असावी असा अंदाज बांधला गेला. जेलर बारी सर्व कैद्यांकडे बघून म्हणाला, जो राजबंदी है वह ठीक से तैयार रहे और अपनी कोठड़ी में रहे. क्यों, आज काम नहीं है? आज ब्रिटिश शासन के होम मिनिस्टर राजबंदियों को मिलने आने वाले हैं. वे सावरकर को नहीं मिलेंगे? नहीं, क्योंकि वह आम कैदी है. तात्या ह्या वाक्यावर म्हणाले. जेलर बारी, हमने किसकी हत्या की है इसका रिपोर्ट है तुम्हारे पास? खुनी, हत्यारा, दरोडेखोर यांना तुम्ही साधे कैदी म्हणता ना, मग आमच्या नावावर कोणता गुन्हा रजिस्टर्ड आहे ते दाखवता येईल? तुमसे बहस कौन करेगा? जेलर बारी निघून गेला. तेव्हा काही राजबंदी म्हणाले, हे नाटक आहे, कारण तुम्हाला अटक झाल्यावर भारतात प्रचंड चळवळ सुरू झाली. तुमची सुटका व्हावी म्हणून स्वाक्षरी अभियान चालवलं. ब्रिटिश सरकारला धमक्यांची पत्रं गेली. असंतोष भारतभर धुमसतोय, म्हणून हे चौकशी नाटक आहे. तुम्ही इथं काय करता, कसं वागता हे जाणून घ्यायचं असेल त्यांना. परंतु तुम्ही चिंता करू नका, आमचे गुरु आहात तुम्ही. कितीनी काय शिकवलं याचा विचारच करू शकत नाही. तुमची भेट अवश्य गृहमंत्र्यांची होईल. एक राजबंदी म्हणाला. तसं तात्या म्हणाले, क्रांतिकारक म्हणून आम्हाला पकडलं. तात्यांना व्यथित झालेलं पाहून एक कैदी म्हणाला, सावरकर, तुम्ही आम्हाला जे शिकवलं ते आम्ही इतक्या कमी वेळात प्राप्तही करू शकत नव्हतो. ते आपल्या कामाला लागले, परंतु मनात खंत होती. ते मनोमन म्हणाले, हे देवा, जर तू आहेस तर आम्ही झुरतोय का? असं तुला तरी वाटतंय का? अरे, आता ह्या काल कोठडीची सोबत म्हणजे स्वर्गातल्या सुखाची सोबत वाटते आम्हाला. थोडं सत्य हेच आहे, परंतु अधिक सत्य हे आहे की आम्हाला देशासाठी ते फारच कमी करता येतं. प्रयत्न तर करतोच आहोत आम्ही. कालच ते त्या काट्यांनी आपल्या चुन्या लावलेल्या भिंतीवर लिहित होते. तो स्टुअर्ट मिलचा अर्थशास्त्रीय सिद्धांत, वर्तमान स्थितीचा त्याचा उपयोग, हे लिहित असताना त्यांनी लिहिलं, गेल्या शतकात विकसित देशांची आर्थिक स्थिती मंदावली. लष्करी आणि नाविक दलासाठी भरपूर खर्च झाला, कारण आपलं राष्ट्र संपन्न आहे हे दाखवायचं होतं. परंतु ज्या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा पुरवल्या जात नाहीत, तिथे देश सैन्यदलाने परिपूर्ण असला तरी इतर बाबतीत दुर्बल ठरतो. आणि इंग्रजांची व्हिक्टरी कशात? तर दुसऱ्या देशातलं सार लुटून आपला देश स्वतंत्र करायचा. देश व्यवहार व्यवस्था, अर्थशास्त्र परिभाषा ह्या 1857 पूर्वी प्रकाशित पुस्तकात पाहिल्यास हेच प्रत्ययाला येतं. देश आपला वाटावा, राज्यशासन आपलं वाटावं असे प्रयत्न पूर्वीही केले नव्हते. आज तर नाहीच नाही. 1848 जॉन स्टुअर्ट मिल याचा प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ प्रकाशित झाला. इंग्लंडमधील तत्कालीन अर्थव्यवस्था त्यात आहे. तसंच वेल्थ ऑफ नेशन हाही अर्थशास्त्रीय विवेचन करणारा ग्रंथ प्रकाशित आहे. किती टक्के कुठे आणि किती खर्च करावं याचं गणितच त्याने दिलं आहे. तो ब्रिटिश तत्त्वज्ञ, राजकीय अर्थशास्त्रज्ञ, प्रशासकीय सेवक, त्यामुळे सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय विचार त्याने आपल्या पुस्तकातून मांडलेत. आज देश ह्या स्थितीतून जात आहे. त्या स्थितीतलं पहिलं कर्तव्य म्हणजे स्वातंत्र्ययुद्धात स्वतःची समिधा टाकणं. परंतु देश स्वतंत्र होताच तो अत्यंत हलाखीत असेल. लुटलं गेल्यावर हाती काही राहणार नाही. तेव्हा अर्थव्यवस्था प्रथम बळकट कशी करता येईल याचा विचार करायला हवा. कोठडीच्या 3 भिंतीवर ते लिहित होते.
एकदा गार्ड जेलर बारीला घेऊन आला. सावरकरांच्या पाठीत दंडुका खुपसत तो म्हणाला, "ये क्या है सावरकर? मजाक समझ रखा है इस कोठडी को? कितनी खराब कर दी दीवार." बारीला त्यांचं इंग्रजी हस्ताक्षर वाचता आलं नाही आणि ते वेगवेगळ्या आकृत्यांतून लिहिल्यामुळं भिंत खराब झाली असं म्हणून त्याने सकाळचं जेवण बंदची शिक्षा दिली. राजबंद्यांचे ते लक्षात येताच गुपचूप एक ताट कोठडीत नेऊन ठेवलं आणि एक बंदी म्हणाला, "हम क्या जनावर है? हमें भी पढ़ना आता है. यहाँ एक भी पेपर नहीं आता. ऐसा क्यों? फांसी ही चढ़ाना है तो हमें हमारे देश की खबर तो पढ़ने दो." जेलर बारीला देश विदेशातल्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या नव्हत्याच. त्यामुळं आता हे संघटित काहीतरी गोंधळ घालतील हे जाणून तो म्हणाला, "पेपर तो अंदमान में आता नहीं, परंतु तुम अपने भारत के रिश्तेदारों से साल में एक बार किताबें मंगवा सकते हो." आणि पाहता पाहता एक भव्य खोली पुस्तकांनी भरून गेली. रंगीबेरंगी कवर असलेली वेगवेगळ्या भाषेतील शेकडो पुस्तकं जमा झाली. एक जणांनी विचारलं, "ह्या वाचनालयाचं नाव कसं काय ठेवायचं?" "नालंदा विद्यापीठ." तात्या तत्काळ उद्गारले, "का असं?" "नालंदा विश्वविद्यालय हे गुप्त काळात बिहारमध्ये बांधण्यात आलेलं पहिलं विद्यापीठ होतं. सर्वप्रथम ह्या विद्यालयाचं नाव नलविहार होतं. हर्षवर्धन राजांनी 100 गावं दान केली आणि प्रचंड परिसरात हे विद्यापीठ उभारलं. जगातलं सर्व विद्यार्थी इथे शिकायला येत होते. त्यात 300 खोल्यांचं वसतिगृह, 80 सभागृह, 100 अध्यापन कक्ष होते. परिसरात उपवनं, सरोवर आणि रेखीव मार्ग होते." "परंतु ह्या जेलच्या वाचनालयाला हे नाव?" "कारण बिहार हे स्वतंत्र राज्य आणि त्यात सर्वप्रथम बांधलेलं विद्यापीठ नालंदा विश्वविद्यालय. तसं सेल्युलर जेलमध्ये विश्वविख्यात लेखकांची पुस्तकं असलेलं हे पहिलं विद्यादान करणारं वाचनपीठ, व्यासपीठ आणि विद्यापीठ आहे. तिथे विश्वातून विद्यार्थी येत. आता विश्वातले लेखक आलेत. सर्वांनाच हे नाव आवडलं. नालंदा विद्यापीठ हे नाव." तात्या हलकेच म्हणाले, "ज्या आमच्या पुत्राचं नाव आम्ही सूर्याप्रमाणे तेजस्वी व्हावा म्हणून प्रभाकर ठेवलं होतं, तो मात्र आता हयात नाही." त्यांचं वाक्य जवळ असणाऱ्यांनाच केवळ ऐकू गेलं. त्यावर तो म्हणाला, "बडे बाबू, हे नाव नालंदा विद्यापीठ चिरंतन राहील हा विश्वास असू द्या. सेल्युलर जेल एक पवित्र मंदिर होईल आणि त्यात हे सरस्वती मंदिर होईल." "किती छान बोलतोस महेंद्र." मनातून त्यानं तो विषय काढून टाकला. वृत्तपत्र नाहीत म्हणजे देशविदेश वार्ता अजिबात कळत नव्हत्या. त्यातील एक विचार आलाच. सामान ज्यात बांधून यायचं त्यांचं वेस्टर्न पेपर होतं. त्यांनी कैद्यांना असे कागद आणायला सांगितले. जिथे दिसेल तिथून कागद आणायचे आणि मग तात्या त्याचा अर्थ कैद्यांना सांगायचे. त्या वृत्तपत्राचे बारीक बारीक तुकडेही जमून वाचन होत होतं. आता संध्याकाळी 1 तास फिरायला किंवा वाचनाला मिळू लागला होता. अट होतीच, कामं पूर्ण झाली तरच, अन्यथा हंटर मिळतील. एक वेळ जेवण बंद होईल. वाचनाची, फिरण्याची अनेकांना हौस असल्याने दिरंगाई न करता कामं आटोपून स्नान करून ते वाचनालयात येत. मित्रमेळा स्थापन झालाच होता. अधेमध्ये बाबा चिठ्ठ्यांची देवाणघेवाण करत, पण बोलत नसत. परंतु आत्ताच्या त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. एका चिठ्ठीत त्यांनी लिहिलं होतं, "विनायका, तू लिहिलंस ते खरं आहे. ह्या डाकू, दरोडेखोर, खुनी लोकांना समजावून घेत, राजबंद्यांना जवळ घेत तुझे परिवर्तन आणलंस हे देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यापेक्षा अधिकच कठीण आहे. तू हे केलंस, साऱ्या विश्वाला माहीत नसेल ते आम्हाला ज्ञात आहे. आम्ही तुझी सारी पत्र जपून ठेवलीत. एक दिवस ती साहित्य लेखनाचा मानबिंदू ठरतील. एक दिवस ते सारे वाचनालयात जमले असताना त्यांना पंचम जॉर्जच्या राज्यारोहणाची वार्ता कळली." वृत्तपत्र डिसेंबर 1912चं. ज्यावेळी ते स्वतः ह्या सिल्वर जेलमध्येच होते. परंतु त्यांच्या कानावर ही वार्ता पडण्याचं कारणच नव्हतं. महाराजा पंचम जॉर्ज एडवर्ड 7वा याच्या मृत्यूनंतर महाराज उपाधीने सन्मानित केलं होतं. ब्रिटनचा राजा तोच आता भारताचा महाराजा झाला होता
आणि सपत्नीक भारत दर्शनासाठी आला होता. त्याचा प्रचंड सत्कार झाला होता. व्हिक्टोरिया एडवर्ड यांचा तो पुत्र. जेव्हा व्हिक्टोरिया राणीचा राज्यारोहण सोहळा झाला तेव्हाच भारतात प्लेग होता. त्यांचं थैमान एकीकडे आणि तिचा आनंद प्रचंड प्रमाणात दुसरीकडे. आता भारतात कोणती स्थिती असेल, परंतु कळायला मार्ग नव्हता. एवढंच तुकड्या तुकड्यातून कळलं होतं की काही कैद्यांची मुक्तता होणार, तसा आदेश लवकरच येणार, परंतु तसं काहीही झालं नाही. मेजवानी म्हणून बटाटे भात झाला होता. त्यानं ते सारं आठवलं होतं. अनेक राजबंदी आणि तात्यांच्या सुटकेसाठी स्वाक्षरी अभियान सुरू केलं होतं. पुढे काय? भारतातून वृत्तपत्र यायला 7-8 दिवस लागत. तेव्हा नवीन कैदी यायचे किंवा इथून शिक्षा संपलेले परतायचे. या 2 स्थितीत बातमी येऊ शकते आणि जाऊ शकते याचा शोध लागला आणि मग तसा गुप्त पत्रव्यवहार सुरू झाला. अनेक बातम्या तुकड्या तुकड्यातून कळू लागल्या, बाबांकडेही पोहोचू लागल्या. हे संघटन इतकं गुप्त आणि इतकं सुसूत्र होतं की बारीक लक्ष ठेवणाऱ्या जेलर बारी किंवा जमादार किंवा मिर्झा खान गार्ड यांनाही सुगावा लागला नव्हता. किती विलक्षण शिथापीने ते कागदाचे तुकडे जमा केले जात की ह्या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नसे. आणि त्याच तऱ्हेने इथली बित्तम बातमी जाणाऱ्या कैद्याबरोबर पाठवली जात होती. सर्वांचा सर्वावरचा विश्वास हेच त्याचं कारण होतं. त्या दिवशी वाचनालयात तात्या सर्वांना विश्वास ही किती तारून नेणारी गोष्ट आहे हे सांगून सर्वच कौतुक करीत होते. ते एकदम म्हणाले, आपण अनेक पद्धतीतून देश विदेशाची वार्ता मिळवली आहे ते खरं आहे, तरीही आणखी एक युक्ती सुचली आहे. कोणती? उत्सुकतेने एकाने विचारलं. हे युरोपियन दुसऱ्याला स्वच्छतेचे संदेश देतात, परंतु स्वतः अनेक गोष्टीत अस्वच्छही असतात. त्यांची आधुनिक व्यवस्था न सांगण्यासारखी आहे, परंतु त्यांच्या शौचालयात वृत्तपत्रांचा प्रयोग केला जातो, कधी वाचनासाठी तर कधी. ते बोलता बोलता थांबले. कळलं सावरकर, कळलं. कचऱ्याच्या टोपलीतले कागद, किचनमधल्या टोपलीतले कागद मी आणतोच. आता तिथून स्वच्छ कागद आणीन. कोणीही आक्षेप घेतला नाही. त्याला शाबासकी दिली. त्यावेळी तात्यांना आठवलं, मित्रमेळ्यातून अभिनव भारतची सर्वव्यापी झालेली संघटना. ते मनोमन प्रसन्न होते. एक दिवस जेलरच्या मर्जीतल्या एका कैद्याने धावत येऊन म्हटलं, सावरकर छूट गए, उनकी सजा खत्म हुई, वह देश जा सकते हैं. एकाएकी हर्षोल्लासाने वातावरण इतकं अधिक बदललं की हे सेल्युलर जेल नसून एखादा समारंभ आहे. एकाने तर अतिशय आनंदात त्यांच्या गळ्यात अडकलेली कैदी नंबर आणि सुट्टीची तारीख बिल्लाच गळ्यातून काढून हिसकावून घेतला. तो तुटला तसा सारे आनंदाने नाचू लागले. त्यांचा गोंधळ ऐकून जेलर बारी धावतच आला. आल्या आल्यास त्याने सर्वांवर दंडे मारायला सुरुवात केली. सारे एकदम गप्प झाले. त्याने बिल्ला तोडला. त्याला आणि सावरकरांना शिक्षा झाली. आता शिक्षाही सहनीय झाल्या होत्या, कारण त्यापेक्षाही संघटन महत्त्वाचं होतं. जॉर्ज पंचम ब्रिटन आणि भारताचा सम्राट झाला ही बातमी जेलमध्ये कळली होती. बटाटे भात खाऊन साजरी झाली होती. परंतु त्याचवेळी भारताचा झालेला व्हाईसराय लॉर्ड हार्डिंग भारतात आला होता. त्याचंही भव्य स्वागत करण्यात आलं. लॉर्ड हार्डिंग हा राजदूत म्हणून विदेशी मंत्रालयात होता, तसा तो अत्यंत कूटनीतिज्ञ होता. अनेक भारतविरोधी धोरणं त्याने आल्या आल्या कठोरपणे अंमलात आणायला सुरुवात केली. दिल्लीत त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येत होती आणि अचानक त्याच्यावर हातबॉम्ब टाकण्यात आला. तो हत्तीवरून पडला, तो रक्ताच्या थारोळ्यातच. या क्रांतिकारी घटनेचे सूत्रधार रासबिहारी बोस होते. परंतु कोलकात्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असल्या तात्यांच्या धाकट्या बंधूला नारायणराव यांना अटक झाली. कारण नारायणराव ही क्रांतिकारी संघटनेत सक्रिय होते, त्यामुळे त्यांच्यावर संशय घेऊन त्यांना अटक करण्यात आली. ही वार्ता अंदमानच्या कालकोठडीत कळू नये असा प्रयत्न जेलर बारीचा होता. परंतु ही वार्ता सर्व कैदी आणि राजबंदी यांना वृत्तपत्राच्या तुकड्यातून कळली होतीच. जेलर बारी क्रोधित होत म्हणाला, देखो सावरकर, तुम्हारा बड़ा भाई इधर है. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तात्या म्हणाले, क्या बाबा सावरकर इधर ही है? आपने कभी बताया तक नहीं, ऐसा क्यों?
जबान मत चलाओ सावरकर, और आगे की सुनो। तुम्हारा छोटा भाई लॉर्ड हार्डिंग की हत्या में पकड़ा गया है और उसे अंडमान भेजा जा रहा है। अब तीनों भाई जेल में। आणि उपहासाने खळखळून हसला. पुढे तोच म्हणाला, कितनी अजीब बात है, स्फोट दिल्ली में हुआ और तुम्हारा भाई साबित करता है कि मैं कलकत्ता में था। बहुत डर गया है, लेकिन जेल में अभी तुम्हारे जैसा ही कोलू चलाएगा, पेट काटेगा, घास काटेगा। तो अच्छा ही है ना जेलर बारी, हम तीनों आपके जेल की कमाई 10 गुना बढ़ाएंगे और भारतीय कहेंगे 3 वीर भाई जेल में है। जेल में होना क्या सम्मान की बात है? हाँ जेलर बारी, अपने देश के स्वतंत्रता के लिए कोई मरे तो भी सन्मान. आज तात्या प्रसन्न होते. कोलू चालवायचा आठवडा होता. त्यांनी वेळ व्हायच्या आतच मानेवर जोखट ठेवलं आणि ते त्या खांबाभोवती फिरू लागले. होम मिनिस्टर रेजिनाल्ड क्रॅडॉकला भेटायला राजबंदींना आमंत्रण होतं. खरं तर त्यांना खूप बोलायचं होतं, विचारायचं होतं. एकदम न सांगता जावं का हाही विचार मनात तरळून गेला. परंतु अधिकच कठोर शिक्षा तर होईलच, परंतु 50 वर्षांनी सुटण्याची अंधुक आशाही संपून जाऊन कशाला जगायचं हा विचार बळावेल. आपल्याला नैराश्यात जगायचं नाही, वाट पाहू, अन्यथा जाऊन भेटूच, हा विचार त्यांनी कोलू चालवता चालवता पक्का केला. खरं तर कैद्यांनी राजबंदीनी साथ दिली म्हणून अनेक तक्रारी करत्या आल्या. संप घडवून आणता आले, क्रांतिकारक पाऊल उचलता आलं. त्यावेळी मुसलमानांना कुराण वाचायची सवलत होती, मग तशी हिंदूंना आपला धर्मग्रंथ अनुमती का नसावी? यासाठी हिंदू मुसलमान कैद्यांनी संप पुकारला. काम करायचा नाकारलं. संघटित संप असल्याने जेलर बारीही नियुक्त झाला. अखेर जेलर बारीने तुलसी रामायण हा ग्रंथ वाचनाची अनुमती दिली. त्यानंतर झालं नालंदा विद्यापीठ. त्यात ऋग्वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, हर्बर्ट स्पेन्सर, कार्लिक, मेकॉले, गॅरिबाल्डी, मॅझिनी अशी अनेक पुस्तकं वाचनालयात होती. तात्या त्याला नालंदा विद्यापीठ म्हणून, तर कैदी त्यांना कुलपती म्हणत असत. प्रचंड परिश्रम असूनही काही आनंद क्षण श्रावणसरीसारखे येत होते. स्वतःच्या अधिकाराची जाणीव आता कैद्यांना जशी झाली होती आणि संप केल्यास मागण्या पूर्ण होऊ शकतात याचीही त्यांना जाणीव झाली होती. कोलूच्या संदर्भात झालेल्या संपात होतीलाल वर्मा सामील झाले होते. कोलू फिरताना त्यांना चक्कर आली होती. तेव्हा जेलर बारीने त्याला हंटर मारण्याचा सपाटा लावला. राजद्रोहांचं भाषण करताना त्याला अलीगडमध्ये शिक्षण होऊन तो अंदमानला आला होता. त्याने जमादाराच्या हातातला अंटर ओढून घेतला आणि ओरडला, जेलर बारीला बोलवा, त्यालाही 4 हंटर मारतो म्हणजे कळतील वेदना. जमादार स्तब्ध झाला. जेलर बारीही ऐकून स्तब्ध झाला होता. होतीलाल वर्मा स्वतःच्या कोठडीत जाऊन झोपला. सतत 4 दिवस त्यांनी काम केलं नाही आणि बारीने 5व्या दिवशी त्याला त्रिकोणी पट्टीवर बांधून सटासट हंटर मारले. तो कळवळून ओरडत होता. थकलेला बारी हातातला हंटर टाकून खुर्चीत बसला आणि जमादारला त्याच्या रक्ताळलेल्या मारल्याने काळ्या निळ्या झालेल्या रक्ताळलेल्या पाठीवर समुद्राचं पाणी टाकायला सांगितलं. स्वतंत्रता के अपराध में जेल में जाए तो भी सम्मान ही होता है. जेलर बारी पुन्हा उपहासाने हसला. तात्या म्हणाले, कल्पना करो तुम मेरे स्थान पर होते तो क्या खुद को अपराधी समझाते? क्या सर झुकाकर काम करते, गिड़गिड़ाते, रोते या आत्महत्या करते? तात्यांच्या या रोखठोक प्रश्नाने बारी निरुत्तर झाला. मनातून मात्र ते देवाला विनावत होते. आमच्या नारायणला इथे येऊ देऊ नकोस. इथलं कष्ट त्याला माहीत नाहीत. त्याला दूर ठेव अंदमानपासून. अनेक दिवस मानसिक अवस्थेत गेल्यानंतर एका पेपराच्या तुकड्यावर नारायण सावरकर यांना आकारणच तुरुंगात डांबलं, परंतु लगेचच त्यांची सुटका झाली. हे वाचून अत्यानंदाने त्यांनी बाबांना पत्र लिहिलं. या घटनेचं वर्णन जंगल कटाईच्या कामावरून परत येताच कळलं तेव्हा ते प्रथम होतीलाल वर्माकडे गेले. देश विदेश फिरून आलेला हा नव्या विचारांचा माणूस या अंधार कोठडीत एकलकोंडी आणि अत्यंत कुबट अशा खोलीत डांबून ठेवला होता. तेव्हा तात्यांना ते म्हणाले, सावरकर, कसं सहन केलं हे सर्व? आम्हाला सुटण्याची आशा नाही.
परंतु इथून परतणारे कैदी नवा भारत उभारतील, स्वातंत्र्यासाठी लढतील हा आशावाद घेऊन जगतोय. आमचे जीवन रडकुंडीचं नाही. नित्य झोपताना मनात कविता कामिनी असते आणि ही कविता कामिनी नव्या स्वतंत्र भारताची रंगवली रेखताना आर्यावर्तातला बिंदू बिंदू असे तू हिमाचल जोडत राहते. तुमचं दुःख आम्हाला कळतं. ह्यावर 2 उपाय आहेत. कोणते सावरकर? त्यांनी उत्सुकतेने विचारलं. पहिला म्हणजे आमच्यासारखा विचार करून इथेच क्रांती घडवणं. अखेर क्रांतिकारकाने कुठल्या क्षेत्रात क्रांती करायची याचा विचार करायचा नसतो, तर अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, निदान आपल्या आसमंतात असणाऱ्या लोकांच्या सुखासाठी, न्यायासाठी, स्वातंत्र्यासाठी, अधिकारासाठी क्रांती करायची असते. अशी क्रांती करायची, कुठे करायची हे कुठेही अधोरेखित नाही. क्रांतिकारक कुठेही गेला तरी प्राप्त परिस्थितीत क्रांतीच घडवत असतो. आणि दुसरा उपाय, इथून परतणाऱ्या कैद्यांबरोबर आपली स्थिती कळवायची. आणि हे कार्य आम्हीही केलंय. निदान एक क्रांतीची ज्वाला प्रज्वलित होईल, समाजात चैतन्य येईल, शिवाय इथल्या नरकयातना शासनाला कळतील. आम्हाला वाटतं तुम्ही दोन्हींचाही विचार करावा. कुणाला संशय येण्याच्या आतच ते निघून गेले आणि जाता जाता म्हणाले, सुधारल्याचं नाटक करत काही दिवस शांत राहावं, तोवर मार्ग मिळेलच. आणि होतीलाल वर्माला मार्ग मिळाला होता. सज्जन झाल्याचं दाखवलं त्याने. जेलरबारीची क्षमा मागितली आणि गुप्त रूपात माहिती काढली. कोणते कैदी सुटणार आहेत त्यांनी मग कोठडीचं वर्णन, फाशीवर झटके मारण्याच्या जागा, कुरू जीवनातले किळस येईल असे पदार्थ, क्रूर राक्षस बारी आणि संपूर्ण माहिती असली त्यात ते तात्या आणि बाबा यांना विसरले नाहीत. हे पत्र सुटलेला बंगालचा कैदी सुरेंद्रनाथ बॅनर्जीकडे नेऊन देणार होता. सुरेंद्रनाथ बॅनर्जी उच्च शिक्षित. त्यांनी 37 वर्ष अध्यापन करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजकारणापासून ते अलिप्त नव्हते. ब्रिटिश साम्राज्याचे कट्टर विरोधक होते. ब्राह्मो समाजातल्या तरुणावर त्यांचा पुष्कळ प्रभाव होता. इंडियन असोसिएशन ही संस्था काढली त्याने. बंगालच्या फाळणीला त्यांचा विरोध होता. सुरेंद्रनाथांना हे पत्र मिळताच त्यांनी ते धडाडीने आपल्या दैनिकात प्रकाशित केलं. त्यामुळे बंगालच नव्हे तर सर्व देशात असंतोषाची लहर पसरली आणि हे वृत्त अंदमानात पोचलं तेव्हा जेलर बारीने सर्वांना जंग पछाडलं. अनेक प्रकारनी प्रयत्न करताना हंटर मारायलाही कमी केले नाही. एवढंच नव्हे तर शिक्षेतही वाढ केली, कामातही वाढ केली. आणि हताश होत तो म्हणाला, आकाशस्थ बाप असला तरी हे कैदी असेच वागतील. येणाऱ्या एका कैद्याची अगदी काटेकोर तपासणी केली तरी भारतातला सर्व अहवाल देणारं पत्र तात्यांना मिळालंच. ते कसं ह्या तपासणीत वाचलं याचं तात्यांना उत्सुकता होतीच. एक दिवस त्यांनी विचारलंच तेव्हा तो म्हणाला, एखादं काम करायचंच असा निर्धार केला की मार्ग सापडतात. परंतु ती चिठ्ठी जेलरच्या हातात पडली असती तर त्याने मला समुद्रात ढकलून दिलं असतं. मग आणलीच कशी चिठ्ठी? मला माहीत होतं चड्डीपासून सारी झडती घेतली जाते, म्हणून मी ती चिठ्ठी छातीवर ठळकपणे लावल्या चौकोनी बिल्ल्याच्या मागे चिकटवून आणली आणि काळ्या रंगाच्या गोफामध्ये असल्या त्या बिल्ल्याची झडती घ्यावी असं कुणाच्याही मनात आलं नाही. त्या खुनी असलेल्या कैद्याचे चातुर्य आणि प्रामाणिकता पाहून तात्यांनी त्याला मिठीच मारली. तेव्हा कृतार्थतेने त्या कैद्याच्या नेत्रातून अश्रुधारा उघळल्या. तुझं नाव गाव आम्हाला काहीही ज्ञात नाही, परंतु आमच्याकरता तू जे कार्य केलंस त्याला देण्यासाठी आमच्याजवळ काहीही नाही. मला काहीही नको. एक इंग्रज अधिकाऱ्याच्या कटात मी सामील होतो म्हणून इथे आलोय. सुरेंद्रनाथ बॅनर्जींचं वृत्तपत्रात प्रकाशित पत्र मी वाचलं. इथे अमानुष छळ होतो याचीही कल्पना होती आणि तरीही मी स्वतःच्या काळ्या पाण्याची शिक्षा मला द्यावी अशी न्यायाधीशांना न्यायालयात विनंती केली. अर्थात ती त्यांनी दिली. माझी इच्छा समजून एकतर तुमच्या बंधूचं पत्र तुम्हाला द्यायचं होतं आणि अंदमानातलं जीवन भारताबाहेरही कळवायचं होतं. तात्यांना आता अनावर झालं. तरुण सुंदर मदनलाल धिंगरा, अनंत कान्हेरे त्यांच्या डोळ्यांसमोर आले. बाबा आलेत आणि बाळही आलेत. मित्रा, तुझ्या ह्या त्यागाला केवळ देशभक्तीचंच नाव देता येईल. तू खरा देशभक्त आहेस. असे शेकडो अनाम देशभक्त जागोजागी आहेत. आज आम्ही निशब्द आहोत. त्या रात्री त्यांना माईंची आठवण झाली. माई विचारत होत्या, ऐकलंत का?
आमच्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर द्या. का नाही? विचारून तर बघावं. उगाच आशंकित होऊ नये. आम्हाला विचारायचं आहे, नमनालाच घडाभर पाणी कशाला? विचार की स्पष्टपणे. राष्ट्रकार्यात स्वातंत्र्यासाठी समर्पित होणारे देशभक्त, क्रांतिकारक अशा उपाधीने सन्मानित होतात. होत बापडे, आम्हाला अभिमान आहे त्याचा. परंतु ज्या घरावर जप्ती येते, ज्या घरातल्या स्त्रिया हृदयावर दगड ठेवून आपल्या मुलाला पतीला राष्ट्रकार्यात समर्पित करतात, त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं माई, त्यांना म्हणायचं येसू बहिणी. गंमत नको हा आमची, खरं काय ते बोलावं. असं म्हणता? सत्य सांगू की असत्य? इकडच्यानी सत्य सांगितलं तर आम्हाला अधिक आवडेल. माई, तुमच्यासारख्या स्त्रिया पतीला पुत्रांना देशकार्यासाठी समर्पित करणाऱ्या स्त्रिया ह्या प्रत्यक्ष सहभाग देणाऱ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहेत. त्या वीरांच्या अंगना स्त्री नव्हे तर त्यांना वीरश्री ही उपाधी द्यायला हवी. तुम्ही खऱ्या अर्थाने वीर आहात. वैयक्तिक अनंत समस्या सोसूनही तुम्हीही घराचा होम केलेलाच असतो. सत्य नाही? माई, असत्य कशाला बोलू आम्ही? परंतु आज कशा आल्यात? आम्ही पाहिलंय. आमचं स्मरण जरासुद्धा नसतं. प्रीती हा शब्द आपल्या रक्तातच आहे, परंतु ती आहे देशप्रीती. त्या प्रीतीतच आमच्या प्रीतीचा लोप असतो. अर्थात आम्हाला ही व्यथा नाही तर सर्वच क्रांतिकारकांच्या पत्नींची ही कथा आहे. आमची व्यथा एवढीच आहे की स्वप्नातही आपल्याला यायला विलंब का लागावा? तुमचं स्मरण होताच द्यावं तात्काळ उत्तर. परंतु नाही. कदाचित रुक्मिणीलाही सर्व ऐश्वर्य मान सन्मान मिळूनही ती व्यथित असेल. कारण श्रीकृष्ण महाराज तर भक्तांच्याच मेळाव्यात मग्न असतील, हे सत्य आहे ना? सत्य आहे माई, शतवार सत्य आहे. आमच्या मनात केवळ आणि केवळ असतात नवनवीन योजना. आणि या अंदमानात तर परिश्रमांची परिसीमा होते. पाठीवर अनेकदा हंटर पडलेले असतात. कोलू चालवून दंड आणि मान ताठरून जातं. काथा कुटताना हात रक्ताळलेले असतात. तुम्ही आम्हाला आता ओळखणारही नाही. पावलांच्या शिरा तट्ट फुगल्यात. तुम्ही असतात तर स्नेहाची फुंकर घातली असती. परंतु इतकं आम्ही त्या वेदनात गुंतलेलो असतो की वेदनाच आमची सखी होते. हे काय? तुमच्या डोळ्यांत अश्रू? नाही माई, नाही. असे अश्रू ढळू नका. हे सारं आम्ही ऐकतो आणि एकांती रडून घेतो. कारण क्रांतिकारकांच्या पत्नीने रडायचं नसतं. आपला पुत्र गेला, पती गेला तरी चुकूनही शोक करायचा नसतो. तिच्या भावना तिने आतच कोंडून सुहास्य वदनाने म्हणायचं असतं, त्यांना वीर मरण आले, त्यांना हसत निरोप द्या. तात्यांना एकदम जाग आली. ते थरारले, व्यथित झाले आणि मनोमन म्हणाले, माई, तुम्ही स्वप्नात आलात, बोललात आणि अंतिम निरोपाचंही बोललात. खरंच तुमची आमची भेट ह्या जन्मी संभव आहे का? आणि जेलमधली उठण्यासाठी जी घंटा वाजली होती, त्याने आपलं अंथरूण व्यवस्थित केलं आणि ते बाहेरचं कुलूप उघडण्याची प्रतीक्षा करत होते. स्वप्नातल्या माई गेल्या होत्या आणि त्यांना स्मरण झालं येसू वहिनीचं. कशी असेल ती? माई तर आपल्या माहेरी आहे, परंतु हे माते येसू वहिनी, तुझ्या विधिलिखितात एकटेपणच आले का? परंतु निराश होऊ नकोस. जातील दिवस हेही, येतील सुखाचे वारे. शांतवतील अन सांगतील बकुळ कथा. आमचं सहस्त्रवार वंदन तुला, सहस्त्रवार वंदन. कोठडीचं कुलूप उघडणारा गार्ड आला होता. तो उपहासाने म्हणाला, काल राजबंदी होम मिनिस्टरला भेटून आले. आमचं आम्ही बघून घेऊ. ते आम्हाला भेटल्याशिवाय इथून जाणार नाहीत. एवढं कशाच्या भरोश्यावर बोलता आहात सावरकर? तो गडगडाट करत हसला आणि निघून गेला. होम मिनिस्टरची भेट व्हायलाच हवी, अगदी कसंही करून त्यांच्या मनात आलं. ते कोठडी बाहेर पडले. स्वप्नात भेटलेल्या माई मनातून म्हणाल्या, अशक्य ते शक्य करिता सायास तुम्हीच म्हणता ना. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असेही तुम्ही म्हणता. अशक्य हा शब्द नेपोलियनच्या आयुष्यात नव्हता असंही म्हणता.
मग आशंकित का? ते हसले आणि जिना उतरू लागले. आता त्यांचा संभ्रम सहजच दूर झाला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.